सटाणा तालुक्यातील खटमळे गावातील अल्पवयीन मुलीवरील अमानुष हल्ल्याच्या आणि विनयभंग प्रकरणात नांदगाव तालुक्यातील नाभिक समाजाचा नांदगाव पोलीस ठाण्यावरून मूक मोर्चा काढण्यात आलाय। नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाडे यांना आरोपींवर कडक कारवाई आणि जलद कारवाई करण्याबाबत नांदगाव नाभिक समाजाच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर रोजी बुधवारी निवेदन देण्यात आलंय। निवेदनामध्ये असे नमूद केलंय की 8 डिसेंबर 2025 रोजी सटाणा तालुक्यातील खटमळे गावात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष हल्ला आणि विनयभंगाची एक अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना घडली। या घृणास्पद घटनेमुळे नाभिक समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। नांदगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा तसेच नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र प्रदेश आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित आरोपी नामदेव हरी गुंजाळ यांच्या विरुद्ध शक्य तितकी कठोर कारवाई करण्याची, या प्रकरणाची जलद आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। त्यासोबतच पीडित मुलीचा मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तिच्या कुटुंबियाला आवश्यक ती सुरक्षा, समुपदेशन आणि कायदेशीर मदत पुरवावी आणि आरोपीला शक्य तितकी कठोर शिक्षा करावी। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महिला आणि बाल सुरक्षेचे उपाय अधिक मजबूत केले पाहिजे, अन्यथा आम्ही राज्यव्यापी मोठे आंदोलन करू, ज्याची सरकारने नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले। आमदार सुहास अण्णा कांडे यांचे प्रतिनिधी सागर हिरे, अमोल नावंदकर, सुनील जाधव यांनी देखील आपली भावना व्यक्त करत निषेध नोंदविला। विजय निकम, नाभिक समाज तालुकाध्यक्ष व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याची हे घाणेरडी वृत्तीचे लक्षणाचे जे लोक आहेत, ह्या अशा बातम्या जास्तीत जास्त स्प्रेड व्हायला पाहिजे आणि जे काही विकृत मनोवृत्ती आहे ही कशी नष्ट होईल या दृष्टीने प्रसार माध्यमांनी याची जास्ती प्रसिद्धी दिली पाहिजे। आरोपींना शासन जे होण्याची प्रक्रिया आहे ही न्याय व्यवस्था करत राहील, पोलीस स्टेशन कारवाई करत राहील, परंतु आम्ही ह्या जे आधारस्तंभ आहे प्रसार माध्यम यांनी सुद्धा जेव्हा यांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा होते, जन्मठेप होते, फाशी होते, अशा बातम्या खूप प्रसिद्ध केल्या पाहिजे। रंगून त्यांना जी काही वास्तवता आहे ती मांडली गेली पाहिजे, जेणेकरून जे विकृत मनोवृत्ती कधी नष्ट होईल त्या दृष्टीने प्रसार माध्यमातून मी अपेक्षा करेन। आणि आपण दिलेले निवेदन, आपल्या निवेदनाच्या भावना आम्ही स्वीकारलेल्या आहेत, आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे त्या पोचत्या करू। आम्ही दक्ष राहू, तुम्ही पण दक्ष राहू आणि जे काही असे विकृत मनोवृत्ती तुम्हाला समाजात आढळल्या आम्हाला पूर्वकल्पना काही तुम्हाला देता आली तर देत राहावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। सटाणा तालुक्यात कटमाने नावाचं गाव होतं, तेथे आमच्या एका नाभिक समाजाच्या गरीब कुटुंबावर तर एका अल्प मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला। हे असेच अत्याचार वेळोवेळी आपल्या अल्पवयीन मुलींवर होत आहेत। सरकारने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आमच्या नाभिक समाजाला न्याय द्यावा। आम्ही त्याचा नांदगाव तालुका शिवसेनेतर्फे तसेच माननीय आमदार सुहास अण्णा कांडे नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांच्यातर्फे जळजळीत असा निषेध व्यक्त करतो। जोपर्यंत त्याला भविष्यात त्याच्यावर कठोर कारवाई होणार नाही, आज आपण नाभिक समाजाच्या माध्यमातून हा छोटासा मूक मोर्चा आज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणलाय। परंतु जर त्याला लवकरात लवकर कठोर शासन झालं नाही तर नांदगाव तालुका शिवसेना आणि नाभिक समाज हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल, एवढं या ठिकाणी सांगतो आणि जळजळीत असा निषेध करतो। नांदगाव तालुका नाभिक समाज अध्यक्ष नाभिक एकता महासंघ हा देखील त्याचा जळजळीत निषेध करतो। त्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी याच ठिकाणी सांगतो आणि निषेध करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एसपराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोले, नांदगाव।